नमस्कार. आज आपण अतिशय हेल्दी असा गुबगुबीत असा वाटाणा, हिरवा वाटाणा आणि आपण बटाट्याचा आज पराठा करणार आहेत. तर लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी छान असा हा ऑप्शन आहे. आता सर्वत्र वाटाण्याचा सीझन आहे. सर्वत्र वाटाणे आता अवेलेबल आहेत, वाटाण्याच्या शेंगा. तर थोडा वेळ न घालवता या गुबगुबीत पराठ्याला आपण सुरुवात करूयात. इथे मी एक मोठा बटाटा आणि थोडेसे वाटाणे असे उकडून घेतलेत. याला मी 3 शिट्ट्या घेतलेत. आता वाटाणा आणि मटार छान असं आपण मॅश करून घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण बटाट्याचे साल काढून घेऊयात. तर इथे मी बटाट्याचे पूर्णपणे साल काढून घेतलेत. वाटाण्यामध्ये जे पाणी होतं ते काढून टाका आणि चांगलं आता ह्याला मॅश करून घेऊयात. तर इथे मी आता वाटाणा आणि बटाटा मॅश करून घेते. छान असा मॅश करून घ्यायचा. वाटाणा आपण कुक केल्यामुळं कुठेही आपला वाटाणा जेव्हा आपण पराठा लाटतो तेव्हा त्यामध्ये असा लागत नाही. त्याच्यामुळं छान असा ह्याला आपण कुक करून पण घेतलेला आहे. आता चांगला मॅश करून घेऊयात. तर इथे पाहू शकता छान असा बटाटा आणि वाटाणा आपण एकसारखा मॅश करून घेतला आहे. आता आपण एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालूया. तेल अगदी कमी घालायचं कारण आपण पराठा बनवणार आहे. स्टफिंग आपलं तेलकट नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे 2 चमचे, छोटे 2 चमचे होईल इतपत तेल घातले. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेत आणि तो आता लसूण आपण यामध्ये घालून घेऊयात. त्यानंतर आपण जो बटाटा आणि हिरवे वाटाणे मॅश करून घेतले होते ते घालून घेऊयात. आणि त्यामध्ये मसाले काय लागणार आहेत ते बघूयात. तर इथं मी पाव चमचा होईल इतपत मी हळद घातले. त्याच्यानंतर 2 चमचे होईल इतपत धने पावडर, एक छोटे 2 चमचे होईल इतपत धने पावडर घातले. त्याच्यानंतर जिरे पावडर पण छोटे 2 चमचे घातले. त्याच्यानंतर लाल तिखट घातले. लाल तिखट थोडं कमी घातले, पाव चमचा होईल इतपतच लाल तिखट घातले. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं. छान असं आपण हे तेलामध्ये आता परतून घेऊयात. अगदी कमी तेलकट आपण याचं स्टफिंग करणार आहे. त्याच्यामुळे छान असं परतून घेतले बघू शकता. आणि कोथिंबीर घातल्यामुळे याची चव अजून दुप्पट होते. आणि इथं आपलं आता हे मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे. पण थोडंसं मी अजून एकदा मॅश करून घेते जेणेकरून आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा फुटला नाही पाहिजे. मटार किंवा बटाटा पराठा लाटताना लागला नाही पाहिजे. त्याच्यामुळं परत एकदा कढईमध्ये थोडंसं मॅश करून घेतले 1-2 मिनटं. आता इथं आपलं मिश्रण तयार झालं. इथं मी कणिक मळून घेतले चपातीची. आपण नॉर्मल जशीच कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळून घ्या. आता गोळा बघा, मी कणिक मळताना व्हिडिओ दाखवलेला नाही. व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं कणिक आपण जशी मळतो तशीच मळा, फक्त घट्ट मळा. बघू शकता या पद्धतीने छोटे छोटे गोळे घेतले आणि आपण आता ह्याच्या 2 पोळ्या लाटणार आहे. तर छान अशा आपण 2 पोळ्या आता लाटून घेऊयात. तर बघू शकता या साईजच्या आपण 2 पोळ्या आपण आता इथं लाटून घेतलेत. आणि आता आपण यामध्ये स्टफिंग भरणार आहे. तर चमचानं किंवा तुम्ही हातानेही भरू शकता. तर थोडंसं हे चिकट असतं त्याच्यामुळे मी पहिल्यांदा चमचाने घेतले आणि नंतर तुम्ही हातानं बोटानं वगैरे स्प्रेड करू शकता. त्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्ही पराठा बनवू शकता. आणि वरून आपण ही दुसरी पोळी लाटलेली आहे ती या पद्धतीने बंद करून साईडल्या बाजूनं चिकटून घ्यायची. आणि हलक्या हाताने या पद्धतीने थोडा आपण जे स्टफिंग भरलं होतं ते स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे सर्व कोण्यापर्यंत स्टफिंग पसरतं. आणि लाटण्याची पद्धत बघा, अगदी हलक्या हाताने असं लाटणं आपण फिरवून घ्यायचं. जशी आपण पुरणपोळी लाटतो ना तशी हलक्या हाताने, एकदम हलक्या हाताने असं लाटणं वरून खालपर्यंत असं फिरवून घ्यायचं. आणि लास्टला आपण थोड्याशा कडा या पद्धतीने लाटून घ्यायच्या म्हणजे आपला पराठा कुठे जाड किंवा कुठं पातळ असा होणार नाही. तर इथं आपला आता हा पराठा तयार झाला. आता आपण छान असा हा भाजून घेणार आहे. तर इथं तवा चांगला तापवून घेतला आहे. आता आपण साईडनं असं तूप सोडून घेऊयात.
तूप भरपूर लावा. मुलांना, लहान मुलांच्या वजन वाढीसाठी तूप चांगलं फायदेमंद पडतं, त्याच्यामुळे तूप लावा. आणि तूप लावल्यामुळे पराठा काय होतो की पराठ्याची चव अगदी दुप्पट तिप्पट होते, त्याच्यामुळे तूप भरपूर लावा. 1 ते 1.5 मिनटानंतर मी पराठा पलटून घेतला आहे आणि छान आता दुसरी बाजूही भाजून घेऊयात. याच पद्धतीने बाकीचेही सर्व पराठे तुम्ही करून घ्या. आणि तुम्ही टोमॅटो केचप किंवा दह्यासोबत कशासोबत पण तुम्ही हे पराठे देऊ शकता, बघू शकता. किंवा तसाही जरी खाला तरी हा पराठा अगदी छान लागतो. दोन्ही बाजून अगदी वरून खालून दोन्ही छान अशा भाजून घ्यायच्या. तर पाहू शकता इथं आपला पराठा छान असा आपला इथं पराठा झालेला आहे. गुबगुबीत असा हा पराठा होतो. एक जरी पराठा खाला तर मुलांचं पोट भरून जातं. आपण सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा पराठा बनवू शकतो. तर याच पद्धतीने बाकीचेही पराठे तुम्ही बनवून घ्या. दही किंवा टोमॅटो केचप याच्यासोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता. तर बघू शकता छान असा आपला इथं पराठा तयार झाला. तर नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा, म्हणजे मी ज्या काही रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.